नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 115 म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. घटक 4 अर्थव्यवहार नियंत्रण. पाठ्यमुद्दे 1. वर्षभराच्या आर्थिक स्थितीचा मार्च महिन्यात घ्यावयाचा आढावा. 2. अर्थव्यवहार परिपत्रकाची फाईल. 3. खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविणे. 4. खरेदी केलेल्या वस्तूंचा महत्तम उपयोग. 5. अनुदानास अमान्य अशा बाबींवर खर्च होऊ देणे. 6. अनुदान संहितेचा अभ्यास. 7. शाळा समितीकडून जमा खर्चास मंजुरी व अंतर्गत लेखापरीक्षण. 8. खात्याकडील हिशेब तपासणीची तयारी. 9. अनुदान आकारणी. 10. वरिष्ठ लेखापरीक्षकाकडून व अन्य अधिकाऱ्यांकडून हिशेब तपासणी. पाठाचे उद्दिष्ट. हा पाठ अभ्यासल्यानंतर आपल्याला पुढील गोष्टी समजतील. 1. अर्थव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मासिक व त्रिमाही तेरीजपत्रके करावयाची आवश्यकता भासेल. 2. अंदाजपत्रकाचा उपयोग आर्थिक व्यवहाराच्या नियंत्रणासाठी कसा करावा हे सांगता येईल. 3. खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविणे महत्त्व स्पष्ट होईल. 4. ग्रँट इन एडच्या नियमावलीच्या अभ्यासाची आवश्यकता भासेल. 5. आर्थिक व्यवहाराच्या अंतर्गत परीक्षणाची व्यवस्था करता येईल. 6. शाळा समितीपुढे जमा खर्च मंजुरीसाठी ठेवण्याची व्यवस्था करता येईल. 7. शिक्षण खात्याकडून होणाऱ्या हिशेब तपासणीची पूर्वतयारी करता येईल. 8. शिक्षण खात्याकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम कशी ठरवली जाते ते समजेल. 9. वरिष्ठ लेखापरीक्षकांकडून जमा खर्चाची तपासणी का केली जाते हे समजेल. 10. आर्थिक व्यवहाराच्या तपासणीसाठी सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने तयार ठेवता येतील. पाठाचे प्रास्ताविक. शाळेचे मुख्याध्यापक दरवर्षी सामान्यतः फेब्रुवारी महिन्यात आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करतात. हे अंदाजपत्रक तयार करताना मागील वर्षाच्या पहिल्या 9 महिन्याचा जमा खर्च विचारात घ्यावा लागतो. कोणकोणत्या बाबींपासून शाळेला किती प्रमाणात खर्च करावयाचे याचा तपशील अंदाजपत्रकात घ्यावा लागतो. अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. त्याचप्रमाणे अपेक्षित उत्पन्न प्राप्त झाले की नाही, त्यात काही अडचणी आहेत का ह्याचाही वेळोवेळी आढावा घेतला की मुख्याध्यापकांना आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण करता येईल. हे नियंत्रण कसे ठेवायचे ते या घटकात आपण पाहूया.